दरम्यान संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलाय, पण विचार करून बोललं पाहिजे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। तर कुणाल कामरावरती कायद्यानुसार कठोर कारवाई होईल, कुणाल कामराचा शोध घेणं सुरू आहे अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। खरं तर कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये। तुम्हाला प्रत्येकाला, तुम्हाला, मला, सगळ्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने, त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही, याची पण काळजी, खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे। नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन आपल्या माध्यमातून, जी कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल। अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याच्यावर माहिती घेत आहोत। कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे। सध्या तो कुठे आहे ह्याचा अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।